हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. सर्वांना नमस्कार. आपल्या लर्न ऑन महा टी 2026च्या क्रॅश कोर्समध्ये आज आपण आपल्या महा टी पेपर 1च्या दिवस 1 म्हणजे डे 1च्या गणित विषयाचं लेक्चर स्टार्ट करणार आहोत. आता आपण जो एक यापूर्वी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण आपल्या 30 दिवसाचं पूर्ण प्लॅनर एक्सप्लेन केलेलं होतं. आता आपण प्रत्यक्ष आपल्या प्लॅनरनुसार आज जो आपला पहिला दिवस आहे त्यामधील गणित विषयाचा पेपर 1 साठीचा व्हिडिओ आता आपण स्टार्ट करत आहोत. टू द पॉइंट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला 5 ते 10 मिनिटे आपल्याला कंपल्सरीली पूर्ण थेरी व्यवस्थित समजून सांगेल. त्यामध्ये काही गणिती संकल्पना आहेत, त्याच्या शॉर्टकट्स आहेत आणि प्रश्न आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये कसा सोडवता येईल यासाठीच्या काय आयडिया सुद्धा मी यामध्ये देणार आहे. आणि त्यानंतर आपण टीईटी मध्ये विचारलेले पास्ट इयर क्वेश्चन ज्याला पीवायक्यूज म्हणतो आणि त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या ठिकाणी आपण करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पाहत असताना वही पेन घेऊन सोबत बसत चला आणि जेव्हा जेव्हा मी एक प्रश्न आपल्याला एक्सप्लेन करेल त्यानंतर प्रॅक्टिससाठी मी दुसरा प्रश्न दाखवेल त्यावेळेस स्क्रीनवर आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतःहून ट्राय करायचा आहे. जसं तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ कंप्लीट कराल आजच्या व्हिडिओमध्ये जसं इथं तुम्ही पाहू शकता की आज आपण संख्या ज्ञान, त्रिकोणी संख्या, घड्याळ आणि आलेख वाचन यासारख्या काही टॉपिक्सवर काम करणार आहोत. आता महाराष्ट्र टीईटी 2025चा जो पेपर झालेला होता त्यामध्ये जे नेमकेपणाने प्रश्न आणि टॉपिक्स विचारले होते त्याला अॅनलाइज करून आपण सध्याच्या लेटेस्ट ट्रेंड्सवर आधारित इथे प्रश्न आणि हे लेक्चर्स तयार केलेले आहेत. तर वही पेन घेऊन आपण सोबत बसलेला आहात आणि पूर्ण वेळ लेक्चर पाहण्यासाठी बसलेला आहात याची खात्री करूनच या व्हिडिओला सुरुवात करायची आहे. पूर्ण वेळ दिल्याशिवाय तुमचा हा व्हिडिओ कंप्लीट होणार नाही आणि संबोध स्पष्ट होणार नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर चला सुरुवात करूया. तत्पूर्वी सांगतो व्हिडिओ लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर बांधवांपर्यंत नक्कीच हे पोहोचवा. तर आपला आजचा जो टॉपिक आहे ज्यामध्ये आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत संख्या ज्ञान, त्रिकोणी संख्या, घड्याळ व आलेख वाचन. तर पहिल्या सुरुवातीच्या काही वेळेमध्ये आपण हे कॉन्सेप्ट समजून घेऊ आणि याच्या प्रश्नांचा सराव करू. अतिशय सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी समजून घेणार आहोत. आता संख्या ज्ञान म्हणल्यानंतर एक खूप मोठं क्षेत्र आहे. संख्या ज्ञानामध्ये काही नेमक्या 1-2 गोष्टी येत नाहीत. तर संख्या आहेत, संख्यांचे प्रकार आहेत, समसंख्या, विषम संख्या, त्यानंतर त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, समसंख्या, विषम संख्या, अ, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, घन संख्या अशा खूप साऱ्या प्रकारच्या संख्या असतात. परंतु आपण परीक्षेमध्ये या सगळ्यांचं मिक्सचर करून जे प्रश्न विचारले जातात त्यानुसार चर्चा करू. आपला जो मुख्य टॉपिक असणार आहे आज तो म्हणजे त्रिकोणी संख्या आणि घड्याळाच्या काट्यांमध्ये होणारा कोन. ओके. तर सगळ्यात अगोदर आपण काही महत्वाची सूत्रे आणि पायाभूत संकल्पना समजून घेऊ. तर यामध्ये सगळ्यात पहिला जो आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे घड्याळातील कोन काढणे, क्लॉक अँगल्स. मी सेमी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून जर आपल्यापैकी काही शिक्षक बांधवांनी इंग्रजी माध्यम परीक्षेसाठी निवडला असेल तर आपल्या सर्वांना याचा लाभ होईल. जसं आता आपण या ठिकाणी पाहू शकतो घड्याळातील कोन. घड्याळाची संकल्पना सगळ्यांना माहिती आहे. घड्याळामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ते तास काटा आणि मिनिट काटा यांच्यावर आधारित विचारले जातात. आपल्याला माहिती आहे घड्याळामध्ये आपण थोडासा लांबीने लहान असलेला तुलनेने याच्यापेक्षा याला आपण तास काटा आणि याला मिनिट काटा म्हणतो आणि यांच्यामध्ये हा जो कोन होतो हा घड्याळाच्या काट्यातील कोन असतो. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. समजा आपण असं कुठल्याही आर्बिट्ररीली म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपण अशा एखाद्या वेळेचं इथं नियोजन केलं आणि इथे जर पाहिलं तर घड्याळातला या तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधील कोणता कोन घ्यायचा असतो? व्हिच अँगल शुड बी टेकन बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड असा जर प्रश्न आपल्या डोक्यात येत असेल तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत आपल्याला सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण हा कोन घेतो. हा कोणता कोन आहे? 180 अंशापेक्षा लहान असलेला कोन. आता जेव्हा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं जाईल की 180 अंशापेक्षा लहान कोन जो असतो, इथे आपण त्याला लघु कोन म्हणतो. आता आपल्याला लघु कोनाची कन्सेप्ट काय माहिती आहे? 90 अंशापेक्षा कमी कोनाला आपण लघु कोन म्हणतो. पण घड्याळाच्या काट्यामध्ये आपण लघु कोन हा जो कन्सेप्ट आहे, तो 180 पेक्षा कमीला म्हणतो. हे लक्षात ठेवूया आणि त्यानंतर हा जो दुसरा कोन दिसतो, हा बघा याला आपण प्रविशाल कोन म्हणतो 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी. त्याला आपण मराठीमध्ये प्रविशाल कोन म्हणतो.
इंग्रजीत आपण त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणतो. तर हा कॉन्सेप्ट आपल्या सगळ्याला माहिती आहे. तर आपल्याला एक तास काटा आणि एक मिनिट काटा आहे. त्याला आपण अवर हँड आणि एक मिनिट हँड एच आणि एम या 2 अक्षरांनी जर आपण इथे दाखवलं, तर आपल्याला एक सिम्पली सूत्र वापरायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की घड्याळामध्ये ज्यावेळेस 1 तास पूर्ण होत असतो, तास काटा जेव्हा 1 तास पूर्ण फिरतो, तेव्हा तो एकूण 30 अंश फिरत असतो. असं का बरं? कारण घड्याळाचा काटा जेव्हा पूर्णपणे फिरून 12 तासांनी वापस आपल्या जागेवर येतो त्यावेळेस तो 360 अंश फिरतो. म्हणजे 12 तासामध्ये तो 360 अंश पूर्ण फिरत असेल, तर तो 1 तासामध्ये किती अंश फिरेल? अगदी 360 भागिले 12 म्हणजे 30 अंश फिरेल. आणि त्याच वेळेस एका मिनिटामध्ये आपला जो मिनिट काटा असतो, तो 6 अंश फिरत असतो. तर या काही कॉन्सेप्ट आहेत, त्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. आपण परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, यासाठी आपण एक फॉर्म्युला इथं पाहणार आहोत. सगळ्यांनी हे सूत्र आता पाठ करून टाकायचंय. आपण याची प्रॅक्टिस नक्कीच करणार आहोत. सर्वात पहिलं सूत्र आहे इथे 30 इंटू एच मायनस 5.5 इंटू एम. आता या ठिकाणी मी हे सूत्र थोडं अशाही पद्धतीने लिहील. हे जे तुम्हाला चिन्ह दिसतं याला आपण ग्रीक लेटर थीटा म्हणतो. याचा उपयोग आपण 2 काट्यांमधील कोन दाखवण्यासाठी करतो. तर हे चिन्ह कोन दर्शवतं. याची व्हॅल्यू आहे, इथे तुम्हाला अशा 2 उभ्या रेषा दिसतात. याला आपण मॉड म्हणतो. पण इथे हा जो मॉड आहे याचा अर्थ वेगळा आहे. हे केवल मूल्य आहे. आपण या ठिकाणी शक्यतो आपलं उत्तर 360 अंशापेक्षा कमीचं ठेवत असतो. निगेटिव्ह आपण अँगल घेत नाही. मॉडचा अर्थ काय असतो, की ऋण उत्तर नाही आलं पाहिजे. कधी-कधी काय होतं, की कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे सूत्र वापरून जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो, त्यावेळेस ऋण उत्तर निगेटिव्ह आन्सर येऊ शकतं आणि अशा वेळेस निगेटिव्ह अँगल आपण कन्सिडर करत नाही. ऋणात्मक कोन आपण कन्सिडर करत नाही आणि म्हणून कधीही मॉडचं काम असतं, की त्याच्यामध्ये जे काही नंबर्स आपण इनपुट म्हणून टाकू, त्याचं आउटपुट नेहमी एक धन संख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आलं पाहिजे. मॉडचं नेहमी काम काय आहे? टू मेक एव्हरीथिंग पॉझिटिव्ह. ओके. तर या 2 उभ्या रेषा विनाकारण दिलेल्या नाहीत. त्याचा गणितामध्ये अर्थ असतो ऑल्वेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि सूत्र काय सांगते? 30H. 30H चा अर्थ आहे, की जो तास दाखवणारा नंबर आहे. H म्हणजे आवर्स तास. त्याला 30 ने गुणायचं आहे आणि त्याच्यातून मायनस करायचंय. 5.5 म्हणा किंवा त्याला 11/2 म्हणतो आपण. अगदी बरोबर. आणि त्याला मल्टिप्लाय करायचं एम. एमचा अर्थ आहे मिनिट. ओके. आणि बस या एका सूत्राने आपले सगळे प्रश्न सुटतात. जसं एचचा अर्थ तास आणि एमचा अर्थ मिनिटे आहे. आता इथे एक महत्त्वाची टिप आहे. ही पी-डी-एफ मी तुम्हाला शेअर करेल. त्यावेळेस हे सगळे पॉइंट्स तुम्ही रनिंग नोट्स म्हणून हे लक्षात ठेवू शकता. काही ॲडिशनल मुद्दे मी इथे लिहून पण दाखवेल. एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची आहे. जर सूत्राने आलेलं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त आलं, ज्याला आपण आता इथे विशाल कोन म्हणतो. आता 180 अंशापेक्षा कमीला आपण घड्याळाच्या केसमध्ये लघु कोन म्हणणार आहोत. हे लक्षात ठेवा. तर अंतिम उत्तर काढण्यासाठी आपल्याला 360 मधून त्याला वजा करावं लागेल. कारण आपल्याला घड्याळातील लघुकोन विचारलेला असतो. आलं लक्षात? ही महत्वाची टीप आहे. जर तुम्हाला कुणी बाह्यकोन विचारला, आता बाह्यकोन म्हणजेच या ठिकाणी तो विशाल कोन नसून 360 अंशामधून 180 वजा न करता येणारा तो कोन आहे. आता बघा, तुमच्या लक्षात येईल आपोआप ह्यालाच आपण कसं काढतो थोड्या वेळाने लक्षात येईल. आता सूत्र सगळ्यांनी पाठ करायचंय. मॉड ऑफ 30H मायनस 11m/2 30 गुणिले तास काटा किंवा तास वजा 5.5 गुणिले मिनिटे. तर दिलेले तास आणि मिनिटे या ठिकाणी ठेवून आपण करणार आहोत. आता यानंतर जो कॉन्सेप्ट असतो, सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट आपल्या आजच्या लेक्चरचा आणि त्याचं नाव आहे त्रिकोणी संख्या. तर ट्रायंग्युलर नंबर्स खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या या व्हिडिओचं जर तुम्ही थंबनेल पाहिलं, तर त्या थंबनेलमध्ये मी तुम्हाला त्रिकोणी संख्या, घड्याळातील काटे त्या थंबनेलमध्येच पूर्ण लेक्चर एका ठिकाणी पाहायला मिळेल. जसं आता त्रिकोणी संख्या नेमकी काय असते? तर 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची जी निमपट आहे, त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. नाही समजलं? समजलंच नाही किंवा समजणारच नाही. तर आपण त्याला अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊ. आता नैसर्गिक संख्या हा यातला सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे. आता नैसर्गिक संख्येचा अर्थ काय असतो? 1 ने सुरू होणाऱ्या संख्या. तर 1, 2, 3. आता अशा नैसर्गिक संख्या किती असतात? अनंत असतात. आता कॉन्सेप्ट काय सांगतो? त्रिकोणी संख्येची व्याख्या काय आहे? तुम्ही नैसर्गिक संख्या घेत राहा आणि त्यांची बेरीज करत राहा. तर त्यांची जी काही बेरीज येते, दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची जी बेरीज येते, द सम ऑफ द कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज नोन ॲज ट्रायंग्युलर नंबर्स. म्हणजे आता या ठिकाणी 1 ही
नैसर्गिक संख्या आहे, 2 आहे, 3 आहे. मी जर पहिली नैसर्गिक संख्या घेतली, ती 1 आहे. आता 1 ची बेरीज 1च असणार, म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे. आता 2 नैसर्गिक संख्या कोणत्या? क्रमागत पहिल्या. प्रथम 2 नैसर्गिक संख्या 1 आणि 2. आता 1 आणि 2 ची बेरीज करा 3. तर 3 काय झाली आपली दुसरी त्रिकोणी संख्या. त्यानंतर जर आपण 3 संख्या घेतल्या 1, 2, 3 आणि यांची बेरीज केली, तर ही बेरीज किती येते? ही बेरीज 6 येते. तर आपण 3 संख्यांची बेरीज 6 केली म्हणून 3 अ, तिसरी नैसर्गिक संख्या सॉरी त्रिकोणी संख्या 6 असेल. आता याला कसं लिहिलं जातं? आपण याला त्रिकोणाच्या रूपामध्ये मांडू शकतो म्हणून ह्याचं नाव त्रिकोणी संख्या आहे. आता ते कसं शक्य आहे? पहा, जर मी 1 डॉट काढला, इथे 1 डॉट काढला, तर ही 1 या संख्येला या ठिकाणी रिप्रेझेंट करते. म्हणजे 1 ही आपली पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता मी काय केलं? या 1 सोबत नंतर अजून पुढची नैसर्गिक संख्या 2 या पद्धतीने मांडली. आता मुद्दाम मी हा त्रिकोण कसा काढतो याकडे पण लक्ष द्या. तर 1 आणि इथे मी हे 2 काढले. तर यांची बेरीज किती येते? 3. म्हणजे इथं आलेला आहे 1, इथे आलेला आहे 3. आता मी काय करेल? दुसरी नैसर्गिक संख्या 3 झालेली आहे. आता मी 1 काढला, मग 2 डॉट काढले आणि त्यानंतर त्याच्या खाली 3 डॉट काढले. तर पहा बरं 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. तर होत काय आहे? 1 त्यानंतर आलेलं आहे 3 आणि त्यानंतर आलेला आहे 6. आता या पॅटर्न प्रमाणे पुढे काय येईल? यापुढे काय येईल? आणि यापुढे काय येईल? थोडा विचार करा. ओके. तर बघा, तुम्ही या जर आकृत्यांमध्ये काळजीपूर्वक लक्ष दिलं, तर एक पॅटर्न दिसतो. जसं आता 1 ही त्रिकोणी संख्या आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज असल्यामुळे 1 ला आपण इथं कन्सिडर करतो. तर 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता इथे त्रिकोण तयार होताना दिसणार नाही. पण तो कॉन्सेप्ट आहे. कारण तुम्ही नैसर्गिक संख्यांच्या बेरजेला काय म्हटलेलं आहे? त्रिकोणी संख्या. आता ही एक व्याख्या आहे आणि मी सांगतोय ती एक व्याख्या आहे. आता 1 आणि त्यानंतर 2 बघा ह्यांना जोडा एक त्रिकोण बनतो. पुन्हा या सगळ्यांना जोडा बघा अजून एक त्रिकोण बनतो. तर या ठिकाणी हे जे त्रिकोणाचा आकार घेत राहतात या संख्या आणि म्हणून आपण यांना त्रिकोणी संख्या पण म्हणतो. आता याचे खूप सारे उपयोग आहेत हायर मॅथेमॅटिक्समध्ये. यामध्ये विशेषतः हस्तांदोलनाची संख्या काढणं आहे. एखाद्या बहुभुजाकृतीमध्ये कोणती बहुभुजाकृती ज्याला पॉलिगॉन्स म्हणतो आपण, त्याच्यामधील कर्णांची संख्या, बाजूंची संख्या यांच्या नंबर्सला काढायचा असेल तर त्रिकोणी संख्येचा खूप जास्त उपयोग होतो. ह्याच्या हायर लेव्हलला खूप ॲप्लिकेशन आहेत. IIT, JEE पर्यंत आहेत. ठीक आहे. आपल्याच YouTube चॅनलवर आपण JEEचे पण लेक्चर्स बनवलेले आहेत. तिथे तुम्ही याचं अजून हायर ॲप्लिकेशन पाहू शकता. तर पहा, मग इथे 1, मग 3 आणि त्यानंतर 6. तर काय झाले 1 कडून 3 कडे येण्यासाठी मी 2 मिळवले. 2 कडून 3 कडे 6 कडे येण्यासाठी 3 मिळवले. आता बघा 1, मग 1, 2, 1, 2, 3 आणि 1, 2, 3, 4. तर 1, मग 2, मग 3, मग 4 यांची जर सतत बेरीज करत गेलात, तर इथं किती येतं? 10 येते. म्हणजे पुढची नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या ही किती असणार आहे? 10. आता ही जर 10 असेल, तर 6 पासून 10 पर्यंत जाण्यासाठी आपण किती मिळवतोय? 4 मिळवतोय. तर बघा बरे, तुम्ही इथे पहिल्यांदा 1 लिहिलं, 1 मध्ये 2 मिळवले 3, 3 मध्ये 3 मिळवले 6, 6 मध्ये 4 मिळवले 10. आता सांगा बरं, तर इथे आलेले आहेत 10. आता काय होईल 10 मध्ये किती मिळवूया? 5 मिळवूया, तर इथे येईल 15. बघा इथे मी +5 करतो. +5 मध्ये 15 मध्ये किती मिळवूया? +6 तर इथं किती येईल? 21. 21 मध्ये आता किती मिळवावेत? 7 तर किती होतील? 7 मिळवल्यानंतर 28. तर बघा ही पहिली त्रिकोणी संख्या, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. तर या पद्धतीने त्रिकोणी संख्या आपल्याला पुढे अनंत मिळत राहतील. तर त्रिकोणी संख्या आपल्याला नेमकं काय सांगतात? आपण जर क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या आणि त्यांची बेरीज करत गेलो, तर जी बेरीज करून मिळणारी संख्या असते ती त्रिकोणी संख्या असते आणि भूमितीच्या दृष्टीने पाहिलं, जॉमेट्रिकली पाहिलं, तर इट रिप्रेझेंट्स अ ट्रायंगल. सो इट इज नोन ॲज ट्रायंग्युलर नंबर्स. तर एका त्रिकोणाला ते रिप्रेझेंट करतात म्हणून आपण त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतो. समजलं? किंवा इथे एक शॉर्टकट ह्यांनी कशी दिलेली आहे व्याख्या? 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराला. क्रमागतचा अर्थ आहे क्रमाने येणाऱ्या आणि नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे यामध्ये शून्य नाही येणार. अगदी बरोबर. तर लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. जसं इथे एक सूत्र दिलेलं आहे TN म्हणजे n नंबरची त्रिकोणी संख्या. तुम्हाला ज्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या विचारली आहे त्याला TN म्हणतात. Tचा इथं अर्थ असतो टर्म, पद. TN, nवे पद किंवा nवी त्रिकोणी संख्या. ठीक आहे? जसं याचं सूत्र आहे n
इंटू एन प्लस वन बाय टू. आपण याला थोडंसं इथे मोठं करून पाहू, म्हणजे तुम्हाला हे समजायला अजून मदत होईल. जसं इथे तुम्ही बघा, या सूत्राला थोडंसं फोकस करा. एन आणि इथे गुणाकार आहे एन प्लस वन बाय टू. याचं एक उदाहरण पाहू. तुम्ही जर एन ला मानलं समजा 2. आता समजून घ्या मी काय म्हणतोय. आता एन जर 2 असेल, तर एन प्लस वन काय असेल? 2 मध्ये 1 मिळून येणारी संख्या 3. बघा 2 नंतर येणारी क्रमवार नैसर्गिक संख्या कोण आहे? पुढची संख्या. ठीक आहे. सर आम्ही मागची घेऊ शकतो का? बिलकुल मागची पण घेऊ शकता. पण याच्यामध्ये लहान आणि मोठ्याचा कॉन्सेप्ट थोडासा क्लिअर करून घेऊ. फॉर्म्युला काय सांगतो? एन इंटू एन प्लस वन. एन गुणिले एन अधिक 1. तर 2 आणि 2 मध्ये 1 मिळून किती येतात? 3. यांचा करायचा आहे गुणाकार. बघा व्याख्या म्हणते 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या, बघा गुणाकाराच्या निमपटीस. निमपटीस म्हणजे त्याला अर्ध करायचंय, तर त्याला भागिले 2 करा. तर बघा 2 2 कॅन्सल होतात आणि उत्तर येतं 3. तर याचा अर्थ काय झाला? आम्ही एन ला किती मानलं होतं? एन ला 2 मानलं होतं. तर याला आपण म्हणतो त्रिकोणी संख्येचा पाया. तर एन हा काय झाला या त्रिकोणी संख्येचा पाया. याला आपण बेस ऑफ द ट्रायंग्युलर नंबर म्हणतो. याचा स्पष्ट अर्थ असतो दुसरी त्रिकोणी संख्या. दुसरी त्रिकोणी संख्या किती आहे? 3 आहे. हे लक्षात ठेवा. बघा आपण आता ज्या त्रिकोणी संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, तर त्या कोणत्या होत्या? 1, 3, 6, 10. ओके. तर पहा बरं 3 कितव्या क्रमांकाला आहे? दुसऱ्या क्रमांकाला. आणि म्हणून आपण म्हणतो 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे. 3 इज द सेकंड ट्रायंग्युलर नंबर. तर इथे 2 ला आपण म्हणतो पाया. तर तुम्ही जी काही n ची किंमत घेता, ती त्या त्रिकोणी संख्येचा काय असते? पाया असते. आता पायाचा उपयोग काय? पायाचाच तो उपयोग आहे. पूर्ण बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे. जर तुम्हाला कुणी असं विचारलं, आता पुढे थोडंसं आपण याला नीट समजून घेऊ. जर तुम्हाला कुणी विचारलं, जसं एक उदाहरण इथे पहा बरं. पहिली त्रिकोणी संख्या विचारली आहे, तर मी काय घेतलं? n ला 1 मानलं. तर n इंटू एन प्लस वन. 1 मध्ये 1 मिळवा 2. तर बघा 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार झाला. त्याची निमपट म्हणजे अर्ध करायचं आहे त्याला. तर 2 1 गुणिले 2 चा अर्धा किती होतो? 2 भागिले 2 म्हणजे 1 होतो. तर 2 2 कॅन्सल करूनही तुम्ही 1 लिहू शकता. दुसरी त्रिकोणी संख्या n ला 2 घ्या. तिसरी त्रिकोणी संख्या n ला 3 घ्या. आता सांगा बरं 10वी त्रिकोणी संख्या काय असेल? व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करा. जर तुम्ही पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट नीट समजून घेत असाल, तर अगदी विद्यार्थ्यासारखं शिका. म्हणजे तुमच्या काही कॉन्सेप्टही क्लिअर होतील आणि काही डाउट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकत चला. मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. ओके. जसं मी जर तुम्हाला म्हटलं n ची व्हॅल्यू 10 आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो, की आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. त्यासाठी तुम्ही काय कराल? 10 घ्या. 10 नंतर येणारी नैसर्गिक संख्या 11. त्यांचा गुणाकार करून भागिले 2 करा. आता मोठा गुणाकार करायचा नाही. फर्स्ट सिम्प्लिफाय देन मल्टिप्लाय हा नियम लक्षात ठेवा. आधी संक्षिप्त रूप देऊया आणि मग गुणाकार करूया. जसं या ठिकाणी 10 गुणिले 11 भागिले 2 करायचंय. तर 2 ने 10 ला भाग द्या. किती होतात? 5. आणि 11 आणि 5 चा गुणाकार करा. 55, 55. बघा आपली 10वी त्रिकोणी संख्या 55 आहे. आता तुम्हाला पाया माहीत असेल, तर त्रिकोणी संख्या काढणं खूप सोपं असतं. ठीक आहे? तर आपण इथपर्यंतचे जे टॉपिक कव्हर केलेत, यामध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय? हे समजून घेतलं आणि दिलेल्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कशी काढता येते. जसं पहिली त्रिकोणी संख्या विचारली, तर n ला 1 ठेवा. मग 1 गुणिले 2 भागिले 2 करा. जर तुम्हाला 8वी त्रिकोणी संख्या विचारली, तर n ला 8 ठेवा. 8 गुणिले 8च्या नंतर येणारी संख्या 9 भागिले 2 करा. म्हणजे ती किती येणार आहे? 72चा अर्धा म्हणजे 36 येणार आहे. तर मला एक वाटतं, की तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीच्या 10 ते 20 ज्या त्रिकोणी संख्या आहेत, त्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आपला वेळ वाचेल. सरावाने होईल. 3-4 वेळा लिहून पाहत चला. जसं मी पहिली संख्या इथं 1 लिहितो, मग 1 मध्ये 2 मिळवले, 3, 3 मध्ये 3 मिळवले, मग 6 मध्ये 4 मिळवले, त्याच्यानंतर 5 मिळवले, मग 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8. 8 मिळवल्यात किती होतात? 36. इथे लक्षात सगळ्यांच्या? त्यानंतर 9, 9 मिळवले, इथे आले 45. 10 मिळवले, हे पहा 55. आली की नाही 10वी त्रिकोणी संख्या 55. तर मला वाटतं, की तुम्हाला सुरुवातीच्या 10 तरी त्रिकोणी संख्या पाठ असाव्यात. नाही आलं तर या पद्धतीने आपण काढू शकतो. तर इथपर्यंत आपण एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट शिकलेला आहे. आता आपण प्रश्न करणार त्यावेळेस तुम्हाला ही थिअरी यूज करायची आहे. म्हणून थोडंसं समजून घेत चला. रिपीट मोडवर पाहत चला. मागे-मागे व्हिडिओ स्क्रोल करत चला आणि हाच फायदा असतो ऑनलाईन लेक्चर्सचा. जसं आता या ठिकाणी पाया दिल्यास आपण त्रिकोणी संख्या कशी काढतात हे पाहिलं. तर पाया गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले 2. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. n इंटू एन प्लस वन बाय टू.
आता पाया काढण्याचा कॉन्सेप्ट आहे, म्हणजे आता उलट काम करतील. आता परीक्षेत सरळ तर प्रश्न विचारणार नाहीत. मग ते तुम्हाला काय करतील, सुरुवातीला एक त्रिकोणी संख्या देतील आणि मग त्याचा पाया शोधायला सांगतील. आता मी तुम्हाला टीईटीचा प्रश्न दाखवेल. त्यामध्ये भरपूर काम लावलंय आपल्याला. तुकडे-तुकडे जोडत आपल्याला एक मोठा प्रश्न सोडवायचा असतो. जसं इथं तुम्हाला पाया काढण्याचा कॉन्सेप्ट काय आहे समजून घ्या. तर सुरुवातीला आपण काय करू? त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. आता असं का करतात सर? तुम्ही याच प्रश्नावरून पहा. इथे त्रिकोणी संख्या जेव्हा मला 6 दिलेली होती, त्यावेळेस मी 6 ही त्रिकोणी संख्येचा पाया किती होता? तर नेहमी पाहायचं यातला लहान नंबर कोण आहे? 3. तर 3 हा काय झाला याचा पाया झाला. आता हा पाया मी कसा काढू शकतो? तर हा 2 इकडे घेऊन या म्हणजे गुणाकारात जाईल. तर बघा 6 दुने 12 होणार. म्हणजे तुम्ही काय केलं? दिलेल्या त्रिकोणी संख्येची नेहमी दुप्पटच करणार. बघा इथे म्हटलेलं आहे त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. केली दुप्पट? छान. मग एक काम करा. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. तर बघा जसं आता मी इथं तुम्हाला म्हटलेलं आहे, उदाहरण बघा इथं दिलंय 36 चा पाया काढायचा आहे. तर 36 ची दुप्पट करा 72. ओके. मग काय करायचंय? 72च्या अलीकडील किंवा अगदी सुरुवातीला 72च्या एकदम जवळील पूर्ण वर्गसंख्या काढा. आता 72च्या आधी पूर्ण वर्गसंख्या कोण आहे? 64. 64 कशाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. हे आता बेसिक गोष्टी माहिती हव्यात ना. तर 64चा वर्गमूळ किती आहे? 8 आहे. आणि म्हणून 8 आपला पाया झाला. ही एक पद्धत झाली. ही एक पद्धत झाली. मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगतो. जसं मी हे पहिली स्टेप तर कंपल्सरी आहे. जो कोणती त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिची दुप्पट करत चला. जसं 36 गुणिले 2 केलं 72 आलेला आहे. आता 72. आता एवढंच पाहायचंय. 72 कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे? एवढंच पाहायचं. जर तुम्हाला त्याच्या जवळचा वर्ग काढणे, छोट्या संख्यांच्या बाबतीत, मोठ्या संख्या आल्या तर वर्ग काढण्याचा कन्सेप्ट जास्त सोपा असतो. ठीक आहे? जर 72 आहे. आता 72 कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे एवढं पाहायचं. क्रमवार हां, हे महत्वाचं आहे. मग 72 आहे 8 आणि 9चा गुणाकार 8 गुणिले 9 72 होतात. समजलं? मग त्यातील लहान संख्या कोण आहे पहा 8. 8 आपला पाया. जसं आता मी तुम्हाला पुढे प्रश्न दाखवेलच. तर सिंपल एक काम करायचं. जसं आता आपण उदाहरणामध्ये इथे काही त्रिकोणी संख्या लिहिल्या होत्या. जसं आता इथे 15. तर पहा बरं 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काय असेल? तर 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी 15 ची दुप्पट करा 30. आता 30 सांगा कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे? 5 आणि 6चा. तर यामध्ये 5 पहा लहान संख्या आहे. तर 15 या त्रिकोणी संख्येचा पाया 5 आहे. म्हणजे 15 ही 5वी त्रिकोणी संख्या आहे. पहा बरं इथे 1, 2, 3, 4, 5. आलं लक्षात? तर तुम्ही एक तर जवळचा वर्गही शोधू शकता. जसं 30 आहे. 30च्या जवळचा वर्ग कोण आहे? अलीकडील हां, पलीकडील नाही. 30च्या अगोदरचा वर्ग कोणता आहे तो सर? तो आहे तो 25 आणि 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे 5 हा त्याचा पाया आहे. तर हे परीक्षेत तुम्हाला जास्त विचारलं जाईल. आता यामध्ये काय केलं जातं? पुढील किंवा मागील त्रिकोणी संख्या काढा. असा एक प्रकार विचारला जातो. आलं लक्षात? पुढील किंवा मागील. त्यासाठी एक सोपं काम करा. जसं पुढील त्रिकोणी संख्या काढता आली पाहिजे. तर जुन्या पायामध्ये विचारलेला क्रमांक मिळवा. आता मी तुम्हाला एक थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. ठीक आहे? आपण उदाहरण तर पाहणारच आहोत. जुन्या पायामध्ये विचारलेला क्रमांक मिळवा. आता मी जर तुम्हाला म्हटलं, बघा 5व्या त्रिकोणी संख्येच्या पुढील नीट पहा. 5व्या त्रिकोणी संख्येच्या पुढील दुसऱ्या दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? आता 5व्या त्रिकोणी संख्येपुढील दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? आता जर तुम्हाला 10 पर्यंत त्रिकोणी संख्या माहिती असतील, तर खूपच छान. जसं 5वी त्रिकोणी संख्या 15 आहे. त्याच्या पुढील दुसरी त्रिकोणी संख्या कोण आहे? 28. बघा 15च्या पुढील दुसरी कोण आहे? 28. ठीक आहे? तर मग तुम्ही एक काम करू शकता. जर हे तुम्हाला माहिती नसेल, तर याला काढायचं कसं? जुन्या पायामध्ये विचारलेला क्रमांक मिळवा. म्हणजे तुम्हाला जुना पाया काढावा लागेल. जसं मी तुम्हाला म्हटलं 5वी त्रिकोणी संख्या. आता सांगा 5वी त्रिकोणी संख्या कोणती? 5वी त्रिकोणी संख्या सर 15. ठीक आहे? 15 ती कशी काढली? 5 गुणिले 6 भागिले 2. त्रिकोणी संख्या कशी काढायची? सुरुवातीला पाहिलं. तर ती आहे 15. ठीक आहे. आता तुम्हाला काय म्हणतात? त्रिकोणी संख्या 5वी आहे 15 किंवा तुम्हाला डायरेक्ट म्हणतील 15 या त्रिकोणी संख्येच्या पुढील. आता बघा पुढे प्रश्न येईल. प्रश्न खूप कॉम्प्लेक्स करून देतात.
आता तुम्हाला पाचवी त्रिकोणी संख्या 15 आहे. त्याच्या पुढील दुसरी, आता बघा पाचवीच्या पुढील दुसरी कोण आहे? सातवी. सातवी त्रिकोणी संख्या, तर बघायचं सातवी कोण आहे? सातवी संख्या 7 गुणिले 8 भागिले 2 म्हणजे किती येते? 28. बघा 15च्या पुढील दुसरी कोण आहे? तर इथं काय म्हणतात? नवीन पाया. हा काय असतो? जुना पाया अधिक क्रमांक. आता बघा जुना पाया किती होता? 5. तुम्हाला विचारलंय सातवी. सातवी म्हणजे 5च्या पुढे किती? 2. म्हणून जुना पाया जो 5 आहे त्यामध्ये 2 मिळवा. ठीक आहे. प्रश्नांमध्ये अजून छान क्लिअर होईल. आता त्रिकोणी संख्येच्या बाबतीत या 3 टाइपचे प्रश्न आपल्याला विचारतात. अगदी सोपा, पाया दिल्यास त्रिकोणी संख्या काढणे. दुसरा, त्रिकोणी संख्या दिल्यास पाया काढणे. आणि पुढचा किंवा मागच्या त्रिकोणी संख्येचा प्रश्न. पुढील प्रश्न विचारले तर प्लस करत चला नवीन पाया काढताना, आणि मागील विचारलं तर दिलेल्यापेक्षा मागे मायनस करत चला. ठीक आहे. तर हा एक कॉन्सेप्ट आहे. तर इथे 2 गोष्टी इथे आपण पक्क्या समजून घेऊ. मी तुम्हाला सगळे प्रश्न जरी इथे दाखवलो तरी एका टाइपचे प्रश्न असणार आहेत. त्याला चांगलं समजून घेत काम करत चला. जसं त्रिकोणी संख्येच्या बाबतीत तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगून टाकेल. ती टीप म्हणून लक्षात ठेवायची आहे. आता त्रिकोणी संख्या लिहूया. पहिली 1, दुसरी 3, त्यानंतर 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. बस झालं. आता पुढे तर खूप येणार आहेत. तर आपण एक छान पॅटर्न पाहू. तुम्ही नीट पाहाल. आता 1 ही संख्या कशी आहे? इंटरेस्टिंग आहे. 1 ही संख्या 1 चा वर्ग आहे. म्हणजे ती एक वर्ग संख्या आहे. 1 ही संख्या त्रिकोणी संख्या पण आहे. आता 1 ही गॉनल नंबर असते. म्हणजे तुम्ही त्रिकोणी म्हणा, चौकोनी म्हणा, पंचकोनी म्हणा, कोणत्याही संख्येचा जो पाया असतो, तो याच्यामध्ये जनरली 1 असतो आणि म्हणून 1 ही सगळ्या टाइपची संख्या आहे. आता तुम्ही बघा, पहिल्या त्रिकोणी संख्येमध्ये दुसरी त्रिकोणी संख्या लगतची मिळवा. तर 1 आणि 3 किती होतात? 4. तर ही झाली त्याची बेरीज. आता 4 बघा. 3 आणि 6 ची बेरीज करा 9. 6 आणि 10 ची बेरीज करा 16. यांची बेरीज करा 25. हा काय आहे? 2 चा वर्ग. 9 काय आहे? 3 चा वर्ग. 16 काय आहे? 4 चा वर्ग आणि हा 5 चा वर्ग. पहा 25 काय आहे? 5 चा वर्ग आहे. याचा अर्थ काय लक्षात येतोय? की आपण जर 2 क्रमवार म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या त्रिकोणी संख्यांची बेरीज केली, तर नेहमी आपल्याला एक पूर्ण वर्ग संख्या मिळते. 1 आणि 3 ची बेरीज 4 पूर्ण वर्ग आहे. 3 आणि 6 ची बेरीज 9 पूर्ण वर्ग आहे. 6 आणि 10 ची बेरीज 16 पूर्ण वर्ग आहे. 10 आणि 15 ची बेरीज 25. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपला एक छोटासा थेरॉटिकल पार्ट आहे. ह्याला 2दा-3दा समजून घ्या. आपण लगेच ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये याचे सराव प्रश्न करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा जो परीक्षेत विचारला जाईल. सहमूळ संख्या ज्याला आपण को-प्राईम नंबर्स म्हणतो. म्हणजे काय? सहमूळ. मूळ आणि सहमूळ यामध्ये फरक असतो. ज्या 2 संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नसतो. कॉमन फॅक्टर. आता फॅक्टर म्हणजे काय? कोणती संख्या जेव्हा गुणाकाराच्या रूपात लिहिली जाते, तेव्हा आपण त्या संख्यांना त्याचे फॅक्टर म्हणतो. म्हणजे अवयव, संख्येचे अवयव. जसं या ठिकाणी म्हटलं तुम्हाला 12. 12 कोणकोणत्या संख्येने लिहिता येते? गुणाकाराच्या रूपात. तुम्ही 1 गुणिले 12 लिहू शकता. 2 गुणिले 6, 3 गुणिले 4. ठीक आहे? या पद्धतीने. आता तुम्ही पहा बरं, 1, 12, 2, 6, 3, 4 हे सगळे काय आहेत? 12चे अवयव आहेत. मग आता हे अवयव कोण-कोण आहेत? 1, 2, 3, 4, 6, 12. याचा अर्थ काय होतो? 12 या संख्येला भाग देणाऱ्या सर्व संख्या याला आपण म्हणतो 12चे अवयव. आणि कोणत्याही 2 अवयवांना आपण गुणाकार रूपात लिहून ती संख्या तयार करू शकतो. जसं या ठिकाणी 2 आणि 6 चा गुणाकार करून 12 आलं. आता जर मी तुम्हाला या व्याख्येप्रमाणे सांगितलं, 2 संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नसतो. आता खूप जणांच्या मनात एक शंका असते. इथं मूळ संख्या म्हटलेलं आहे. मग 2 मूळ संख्यांचा आपण फक्त सहमूळ म्हणून घेतो का? तर असं नाहीये. यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही बघा, मी जर एक संख्या घेतली 12 आणि एक घेतली 13. ठीक आहे? आता 12 ही संयुक्त संख्या आहे. आपल्याला मूळ आणि संयुक्त संख्या सर्वांना माहिती आहे. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना 1 ने आणि त्या संख्येनेच भाग जातो. म्हणजे त्याला फक्त 2च अवयव असतात. आणि 13 आता जसं 12 ही संख्या कोणकोणत्या संख्येने भाग जाते? 1, 2, 3, 4, 6, 12 म्हणजे 12 ही संयुक्त संख्या आहे. आणि 13 ही मूळ संख्या आहे कारण ती 1 आणि 13च्याच पाड्यामध्ये येते. पण 12 आणि 13 या दोघांना जर एकत्रित पाहिलात, तर हे 2 एका पाड्यामध्ये येतच नाहीत ना. याचा अर्थ 12 आणि 13चा सामायिक अवयव कोणता आहे? 1. 1च्या पाड्यामध्ये जगातील सर्व संख्या येतात.
म्हणून या दोघांचा सामायिक अवयव जर तुम्ही काढला तर तो किती येतो? 1 येतो. म्हणून आपण 12 आणि 13ला काय म्हणतो? सहमूळ संख्या. तर सहमूळ संख्येमध्ये एखादी संख्या काय असू शकते? संयुक्त. दुसरी काय असू शकते? मूळ किंवा दोन्हीही काय असू शकतात? मूळ किंवा दोन्ही काय असू शकतात? संयुक्त. उदाहरणार्थ 12 आणि 25 बघा दोन्ही संयुक्त संख्या आहेत. पण 12 आणि 25 कुठल्या एका पाड्यात येतात का? नाही. म्हणजे या पण सहमूळ संख्या आहेत. आता 2 जर क्रमवार नैसर्गिक संख्या आपण घेतल्या, तर त्या नेहमी सहमूळ असतात. हे पण लक्षात ठेवायचं आहे. जसं 4 नंतर येणारी 5, 14 नंतर येणारी 15 या तर कंपल्सरीली काय असतात? सहमूळ असतात. तर ज्या संख्येचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो, त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. हे पण लक्षात ठेवायचंय. तर महा-टी-ई-टी 2025 मध्ये जे प्रश्न विचारले होते, त्यामध्ये हा अ, 3 प्रकारचा जो कन्सेप्ट आहे, यावर खूप जास्त प्रश्न होते. काही आलेखाचे प्रश्न आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याचा लगेच आपण एक पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामध्ये आपण फक्त प्रश्न करणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ 2 वेळा पहा, रिवाईज करा, ह्याचे शॉर्ट नोट्स लिहून घ्या, कन्सेप्ट 2-3 वेळा समजून घ्या. आपण जो प्रॅक्टिसमध्ये घेतलेले आता उदाहरण आहेत, ते समजून घ्या. पुढील व्हिडिओमध्ये वही पेन घेऊन बसून तुम्हाला स्वतःला प्रश्न सॉल्व्ह करून पाहायचे आहेत. ओके. व्हिडिओ आवडला असेल, काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढील व्हिडिओत अजून काय आवश्यक वाटतं तुम्हाला ते पण मला सांगा. मी प्रयत्न करेल. तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.